कल्पना करा, मध्यरात्रीचा भयंकर काळोख दाटला आहे. पुण्याच्या लाल महालात आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल 1,00,000हून अधिक मुघल सैनिकांचा अवाढव्य आणि अभेद्य तळ पडलेला आहे. चहूबाजूला मृत्यूचा कडेकोट बंदोबस्त आहे. हातात उघड्या तलवारी घेतलेले पहारेकरी डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहेत. आणि खुद्द लाल महालात, ज्या महालात शिवरायांचे बालपण गेले, तिथे शाहिस्तेखान अत्यंत गाफीलपणे आणि सत्तेच्या माजात झोपलेला आहे. 1,00,000 सैन्याच्या या भयानक चक्रव्यूहात साध्या मुंगीलाही शिरकाव करणे अशक्य आहे. पण त्याच मध्यरात्रीच्या भयान शांततेत साक्षात मृत्यूला थेट आव्हान देत अवघे 400 मावळे पुण्याच्या वेशीत अत्यंत गुप्तपणे प्रवेश करतात. ते स्वतःच्याच घरात म्हणजेच लाल महालात एका चोरवाटेनं शिरतात. विटांची भिंत अत्यंत शांतपणे फोबली जाते आणि जो शाहिस्तेखान संपूर्ण महाराष्ट्राला गिळायला आला होता, त्याच्या झोपण्याच्या महालात प्रत्यक्ष काळ उभा राहतो. आरडाओरडा सुरू होतो. काळोखात तलवारींना तलवारी भिडतात. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अंधारात पडून जाणाऱ्या खानावर एक अत्यंत चपळ आणि भयानक वार होतो, ज्यात त्या बलाढ्य खानाची 3 बोटे कायमची छाटली जातात. खानाचा स्वतःचा तरुण मुलगा त्या अंधारात रक्ताच्या थारोड्यात मारला जातो. मृत्यूच्या भीतीनं थरथर कापणारा तो अवाढव्य खान स्वतःचा जीव मुठीत धरून पुण्याहून कायमचा पळून जातो. मित्रांनो, 1,00,000च्या फौजेत घुसून शत्रूच्याच घरात जाऊन त्याचा कोथळा काढण्याची ही हिंमत आणि हे धाडस साध्या माणसाचं असूच शकत नाही. उघड्या मैदानावर 1,00,000च्या फौजेशी लढणं म्हणजे साक्षात मरण होते. हे माहीत असूनही स्वतःच्याच अटींवर आणि स्वतःच्याच नियमांवर मृत्यूशी खेळण्याची ही जी अफाट बुद्धिमत्ता आहे, ती आजही जगातील सर्वोत्कृष्ट रणनीती मानली जाते. हा केवळ इतिहासातील एक प्रसंग नाहीये, तर संकटाच्या डोळ्यात डोळे घालून त्याची शिकार कशी करायची याचा हा जगातील सर्वात मोठा आणि अंगावर काटा आणणारा धडा आहे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण केवळ एका पुस्तकाची नाही, तर महाराष्ट्राच्या श्वासाची आणि ध्यासाची सफर करणार आहोत. आज आपण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अत्यंत रसाळ, भावनिक आणि रक्ताला उकळी फोडणाऱ्या राजा शिवछत्रपती या अजरामर ग्रंथातून नेतृत्वाची, संघर्षाची आणि माणसांची मनं जिंकण्याची अफाट कला शिकणार आहोत. हा मास्टर क्लास केवळ इतिहासाची उजळणी नाही, तर तुमच्या आत दडलेल्या आणि छोट्या संकटांना घाबरून गप्प बसलेल्या एका महावीराला दिलेली हाक आहे. त्यामुळे तुमचे सर्व लक्ष इथे केंद्रित करा आणि हा जीवन बदलणारा प्रवास अत्यंत शांत मनानं आणि एकही सेकंद न सोडता शेवटपर्यंत अनुभवा. कोणत्याही मोठ्या साम्राज्याची किंवा अफाट कार्याची सुरुवात कधीही सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा सुसज्ज महालातून होत नाही. जेव्हा शिवरायांच्या हातात पुण्याची जहागिरी आली, तेव्हा पुण्याची अवस्था अत्यंत विदारक, भयानक आणि स्मशानासारखी होती. आदिलशहाच्या सरदारांनी पुणे अक्षरशः बेचिराग केले होते. घरांची राख रांगोळी झाली होती आणि जमिनीवरून गाढवाचा नांगर फिरवला होता. लोकांच्या मनात एक भयंकर दहशत बसवली होती की जो कोणी इथे घर बांधून वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. कोणत्याही सामान्य माणसानं अशी परिस्थिती पाहून तिथेच हात टेकले असते. आज आपण एखादे नवीन काम सुरू करताना किंवा एखाद्या मोठ्या ध्येयाच्या मागे धावताना सतत तक्रार करतो की माझ्याकडे पैसा नाही, मला कोणी पाठिंबा देत नाही, माझ्या आजूबाजूचे वातावरण चांगले नाही किंवा माझ्या नशिबातच खोटे आहे. आपण सतत परिस्थितीचे रडगाणे गात बसतो. पण महाराजांनी रडत बसण्याऐवजी एका अत्यंत क्रांतिकारी मानसिकतेचा वापर केला. जिथे गाढवाचा नांगर फिरवला होता, तिथे शिवरायांनी जिजामातांच्या मार्गदर्शनाखाली सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवला. या एका अत्यंत धाडसी आणि प्रतिकात्मक कृतीनं त्यांनी लोकांच्या मनातील वर्षानुवर्षांची दहशत एका सेकंदात जाळून खाक केली. राजा शिवछत्रपती या ग्रंथात बाबासाहेब पुरंदरे अत्यंत प्रभावीपणे सांगतात की महाराजांनी त्यांच्या भौगोलिक परिस्थितीला आणि अठरापगड जातीच्या अडाणी माणसांना आपला सर्वात मोठा शत्रू मानण्याऐवजी आपले सर्वात मोठे शस्त्र बनवले. जेव्हा तुमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसते, तेव्हा तुमच्याकडे संपूर्ण जग जिंकण्याची ताकद असते. परिस्थितीला दोष देणं थांबवा
तुमच्याकडे जे काही आहे तेच तुमचे सर्वात मोठे अस्त्र आहे, हे महाराजांनी स्वतःच्या कृतीतून संपूर्ण जगाला दाखवून दिले. कोणतंही मोठे साम्राज्य केवळ पैशानं किंवा शस्त्रांनी उभे राहत नाही, ते उभे राहते माणसांच्या निष्ठेवर आणि प्रेमावर. शिवरायांचे सर्वात मोठे कौशल्य हे केवळ तलवारबाजी नव्हते, तर ते होते माणसे ओळखणे आणि त्यांना स्वतःच्या ध्येयाशी कायमचे रक्तानं जोडणे. महाराजांनी स्वतःभोवती कधीही पैशासाठी काम करणाऱ्या भाडोत्री सैनिकांची फौज गोळा केली नाही, तर त्यांनी जीवाभावाच्या मित्रांचे एक अभेद्य कुटुंब तयार केले. याचा सर्वात मोठा आणि काळजाचा ठोका चुकवणारा पुरावा म्हणजे पन्हाळगडाच्या वेढ्यातील शिवा काशीद याची कथा. जेव्हा महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते आणि सिद्धी जोहरचा फास अत्यंत घट्ट आवळला गेला होता, तेव्हा तिथून जिवंत सुटणं पूर्णपणे अशक्य होते. मृत्यू समोर उभा होता. अशा वेळी एक अत्यंत सामान्य नाभिक समाजाचा तरुण शिवा काशीद महाराजांसमोर अत्यंत नम्रपणे उभा राहतो. तो हुबेहूब महाराजांसारखा दिसत असतो. शिवा काशीद अत्यंत हसतमुखानं महाराजांचा वेश परिधान करून सिद्धी जोहरच्या छावणीत जायला तयार होतो. हे पूर्णपणे माहीत असूनही की तिथे गेल्यावर त्याचे मरण 100% निश्चित आहे. एका राजासाठी एका अत्यंत सामान्य माणसानं स्वतःच्या मृत्यूला हसत हसत मिठी का मारली? कारण महाराजांनी त्याला कधीही नोकर मानले नव्हते किंवा त्याला पैशाची हाव दाखवली नव्हती. जेव्हा शिवा काशीद सिद्धी जोहरच्या छावणीत पकडला जातो आणि जोहर त्याला विचारतो की तू कोण आहेस, तेव्हा मृत्यू समोर उभा असतानाही तो तरुण अत्यंत गर्वानं छाती पुढे काढून सांगतो की मी शिवाजी महाराजांचा सेवक आहे. सिद्धी जोहर त्याला तिथेच भयंकर मृत्यूदंड देतो आणि शिवा काशीद स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देतो. आजच्या आधुनिक काळात आपण माणसांना कसे जोडायचे याचे अनेक धडे गिरवतो, पण खऱ्या नेतृत्वाची व्याख्या ही आहे की तुम्ही तुमच्या माणसांना इतका आदर, प्रेम आणि मोठेपणा देता की ते तुमच्या एका शब्दासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण करायला तयार होतात. महाराजांनी माणसांची जात किंवा पैसा पाहिला नाही, त्यांनी त्या माणसाच्या डोळ्यांतील निष्ठा पाहिली आणि सामान्य माणसांना वाघासारखे लढायला शिकवले. जेव्हा संकट अत्यंत मोठे आणि न पेलवणारे असते, तेव्हा अनेक लोक बचावात्मक पवित्रा घेतात किंवा शरणागती पत्करतात. पण महाराज संकटाची वाट पाहत बसत नसत. ते संकटाच्या घरात घुसून त्याचा कोथळा काढत असत. सुरुवातीला आपण जो शाहिस्तेखानाचा अत्यंत थरारक प्रसंग पाहिला, तो याच मोजून मापून घेतलेल्या धोक्याचे आणि धाडसाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. जेव्हा तुमच्या समोर एखादा बलाढ्य स्पर्धक असतो, ज्याच्याकडे तुमच्यापेक्षा हजारो पटीनं जास्त पैसा आणि ताकद असते, तेव्हा त्याच्याशी त्याच्याच नियमांनी कधीही लढू नका. तुमचे स्वतःचे नवीन नियम बनवा. संकटाच्या सर्वात कमकुवत दुव्यावर असा घाव घाला की ते संकट मुळासकट हादरून जाईल. महाराजांनी खानाच्या अवाढव्य सेनेशी लढण्याऐवजी थेट खानाच्या छाताडावर वार करण्याची जी अत्यंत धोकादायक पण अचूक योजना आखली, ती त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची आणि कोणत्याही परिस्थितीला न घाबरणाऱ्या मानसिकतेची साक्ष देते. आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर तुम्हाला असे मोजून मापून धोके पत्करावेच लागतात. जी माणसे कायम सुरक्षित चौकटीत राहून काम करतात आणि चुका करायला घाबरतात, ती माणसे कधीही इतिहास घडवू शकत नाहीत. सत्तेची आणि यशाची नशा जेव्हा डोक्यात जाते, तेव्हा माणूस अनेकदा स्वतःला कायद्यापेक्षा आणि नीतिमत्तेपेक्षा मोठा समजायला लागतो. पण महाराजांच्या स्वराज्यात न्याय आणि चारित्र्य हे राजापेक्षाही मोठे होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराजांच्या चारित्र्याचे अत्यंत दैवी आणि कठोर वर्णन केले आहे. रांझाच्या पाटलाचा प्रसंग आठवा. बाबाजी भिकाजी नावाच्या एका पाटलानं सत्तेच्या आणि पैशाच्या माजात एका गरीब स्त्रीवर अतिप्रसंग केला. जेव्हा ही बातमी महाराजांच्या कानावर गेली, तेव्हा त्यांनी कोणताही दुजाभाव न करता, कुणाच्याही दबावाला बळी न पडता आणि तो पाटील कितीही मोठा असला तरी त्याचे हात आणि पाय कलम करण्याची भयंकर शिक्षा सुनावली. महाराजांचा हा एक निर्णय संपूर्ण स्वराज्यात वाऱ्यासारखा पसरला आणि एका क्षणात संपूर्ण महाराष्ट्रातील स्त्रियांना खात्री पटली की आता आपले रक्षण करणारा आणि अन्यायाविरुद्ध पाठीशी उभा राहणारा एक खरा राजा जन्माला आला आहे. केवळ स्त्रियांचाच नव्हे, तर महाराजांनी युद्धाच्या आणि मोहिमेच्या वेळी मशिदींना कधीही धक्का लागू दिला नाही.
जर चुकून कुराणाची प्रत सापडली तर ती अत्यंत आदरानं मुस्लिम बांधवांपर्यंत पोचवली. आजच्या काळात आपण यशासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. खोटे बोलणं, फसवणूक करणं आणि दुसऱ्यांवर अन्याय करणं आपल्याला अत्यंत सामान्य वाटते. पण महाराजांचा आदर्श आपल्याला उरडून सांगतो की ज्या यशाचा पाया नैतिकतेवर आणि स्वच्छ चारित्र्यावर उभा नसतो ते यश काही दिवसातच पत्त्यांच्या बंगल्यासारखे मातीत मिसळते. तुमचे चारित्र्य ही तुमची सर्वात मोठी आणि न दिसणारी संपत्ती आहे. जेव्हा तुमचा सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पाठीमागे तुमच्या चारित्र्याची आणि नीतिमत्तेची स्तुती करतो, तो तुमचा जगातला सर्वात मोठा आणि अंतिम विजय असतो. चारित्र्याविना मिळवलेले यश हे कायम एक शाप असते. इतिहासातील सर्वात मोठी शोकांतिका आणि महाराष्ट्राच्या काळजावर झालेला सर्वात मोठा वार म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी झालेले शिवरायांचे निधन. महाराजांच्या निधनाची बातमी ऐकून दिल्लीत औरंगजेबाला वाटले की आता शिवाजी मेला म्हणजे हे स्वराज्य काही महिन्यातच आपोआप कोसळून पडेल आणि आपण संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत सहजपणे गिळंकृत करू. या खोट्या भ्रमात तो लाखो सैनिकांची फौज, अफाट खजिना आणि स्वतःचे सर्वस्व पणाला लावून महाराष्ट्र गिळायला स्वतः चालून आला. पण औरंगजेबाला हे माहीत नव्हते की शिवाजी हे आता फक्त एका माणसाचे नाव राहिले नव्हते, तर तो महाराष्ट्राच्या मातीत भिनलेला एक जिवंत आणि कधीही न विझणारा धगधगता विचार बनला होता. महाराजांच्या निधनानंतर पुढची तब्बल 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत लढत राहिला. शंभूराजे, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य शेतकरी स्वतःच्या जीवाची बाजी लावून स्वराज्यासाठी लढत राहिला. शेवटी औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीत स्वतःची कबर खोदावी लागली आणि आपले प्राण सोडावे लागले. पण तो आयुष्यभर हे स्वराज्य जिंकू शकला नाही. एका नेत्याचे सर्वात मोठे यश हे नसते की त्याच्या उपस्थितीत राज्य किती मोठे होते. त्याचे सर्वात मोठे यश हे असते की त्याच्या पश्चातही त्याचे लोक तोच विचार घेऊन तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने लढत राहतात. महाराजांनी किल्ले फक्त दगडांचे बांधले नाहीत, त्यांनी स्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे किल्ले या माणसांच्या हृदयात अत्यंत भक्कमपणे बांधले होते. ते स्वराज्य कोणा एका माणसावर अवलंबून नव्हते, ती एक प्रबळ विचारधारा बनली होती जी पिढ्यानपिढ्या लोकांच्या रक्तात वाहत राहिली. बाबासाहेब पुरंदरे यांचं हे महाकाव्य वाचताना प्रत्येक पानावर रक्ताला उकळी फुटते. पण त्या उकळीचं रूपांतर केवळ घोषणा देण्यात किंवा भावनेच्या भरात वाहून जाण्यात करू नका. या पुस्तकातून आणि महाराजांच्या या अफाट चरित्रातून आजच्या काळात जगण्यासाठी लागणारे अत्यंत प्रॅक्टिकल धडे घ्या. आयुष्यात तुमचे एक मोठे आणि पवित्र ध्येय निश्चित करा, ज्यासाठी तुम्ही तुमचे रक्त आणि घाम गाळायला तयार आहात. तुमच्या यशात मदत करणाऱ्या मित्रांना, सहकाऱ्यांना आणि कुटुंबाला जीवापाड जपा. त्यांना कधीही विसरू नका आणि त्यांना नेहमी सन्मान द्या. संकटाला घाबरून पळू नका. लाल महालातील प्रसंगासारखे धाडस स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेताना दाखवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या चारित्र्यावर कधीही कोणताही डाग लागू देऊ नका. तुमचे चारित्र्यच तुमची खरी ढाल आहे. महाराज म्हणजे केवळ इतिहासाच्या पुस्तकातील एक धडा नाही. महाराज म्हणजे एक अशी जिवंत आणि धगधगती ऊर्जा आहे जी तुमच्यातील नैराश्य, आळस आणि न्यूनगंड एका क्षणात जाळून खाक करू शकते. जेव्हा तुम्हाला आयुष्यात रस्ता दिसत नसेल, जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटत असतील आणि जेव्हा आतून रडावेसे वाटत असेल, तेव्हा फक्त एकदा डोळे बंद करून रायरेश्वराच्या त्या शपथविधीची, लाल महालाच्या त्या धाडसाची आणि महाराजांच्या त्या अफाट धैर्याची आठवण करा. तुम्हाला तुमच्या संकटाशी 2 हात करण्याची एक अमानुष ताकद मिळेल आणि तुमचे दुःख तुम्हाला अत्यंत छोटे वाटायला लागेल. हे विचार केवळ ऐकून सोडून देऊ नका, तर ते स्वतःच्या आचरणात आणा. महाराजांसारखी जिद्द, महाराजांसारखे नियोजन आणि महाराजांसारखे निष्कलंक चारित्र्य ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात थोडे जरी उतरवाल, त्या दिवशी तुम्हाला आयुष्यात मोठे होण्यापासून
जगातील कोणतीही ताकद रोखू शकणार नाही. माइंडफुल पेजेस मराठीच्या या सखोल मास्टर क्लासमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या महाकाव्याची ही ऊर्जावान सफर तुम्हाला कशी वाटली आणि छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वातील कोणता गुण तुम्ही आजपासून स्वतःच्या आयुष्यात अंगीकारणार आहात हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओनं तुमच्या अंगावर काटा आणला असेल आणि तुम्हाला आतून एक प्रचंड मोठी प्रेरणा दिली असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. तुमचे मित्र, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आणि ज्यांना आयुष्यात योग्य दिशेची गरज आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तुम्हाला आतून अजिंक्य बनवणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या मास्टर क्लाससाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन आणि शक्तिशाली विचारासोबत. स्वतःची खूप काळजी घ्या आणि न थांबता लढत रहा. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.